नमस्कार मित्रांनो, हल्ली तुम्ही न्यूजमध्ये ऐकलं असेल की रशियाने कॅन्सरचं एक वॅक्सिन बनवलं आहे आणि पुढच्या वर्षी ते मार्केटमध्ये रिलीज होणार आहे. आज आपण बोलूया की या वॅक्सिनमध्ये असं काय नवीन आहे जे आजपर्यंत आपल्याकडे नव्हतं आणि कॅन्सर वॅक्सिन आधी पण मार्केटमध्ये आले आहेत की नाही. मित्रांनो, कॅन्सर वॅक्सिनबद्दल बोलण्याआधी आपण ओव्हरऑल वॅक्सिन काय असतं याबाबत थोडी चर्चा करूया. जवळपास 228 वर्षांआधी डॉक्टर एडवर्ड जेन्नर यांनी स्मॉल पॉक्स या महामारीसाठी एक वॅक्सिन बनवलं होतं. स्मॉल पॉक्स हा आजार कित्येक लोकांचा जीव घेत होता आणि त्यासाठी कोणतं औषध त्यावेळेस अवेलेबल नव्हतं. या माणसानी त्यासाठी एक वॅक्सिन बनवून कित्येक लोकांचा जीव वाचवला आणि त्यानंतर ऑलमोस्ट 230 वर्षांमध्ये आता आपल्याकडे ऑलमोस्ट 100 इन्फेक्शन्ससाठी वॅक्सिन्स अवेलेबल आहेत आणि त्यांनी कित्येक करोडो लोकांचा जीव वाचवला आहे. वॅक्सिन एक्झॅक्टली काय असतं? तर बेसिकली वॅक्सिनमध्ये त्याच आजाराचा एक छोटा भाग आपल्या बॉडीमध्ये इंजेक्ट केला जातो. जो काही जंतू आहे, व्हायरस, बॅक्टेरिया, कोणता दुसरा पॅथोजन, त्याचे टॉक्सिन्स किंवा त्याचे अँटीजेन्स किंवा त्या जंतूलाच खूप छोट्या प्रमाणामध्ये आपल्या शरीरात इंजेक्ट केलं जातं. एवढ्या प्रमाणात की त्याच्यामुळे आपल्याला मोठा आजार नाही होणार, पण सब क्लिनिकल इन्फेक्शन झाल्यामुळे आपली बॉडी आणि आपल्या बॉडीचे इम्युन सेल्स म्हणजे जी आपली रोगप्रतिकारक शक्ती आहे, त्याचे जे कोश आहेत ते या जंतूला आयडेंटिफाय करतील, त्याच्या अगेन्स्ट एक इम्युनिटी डेव्हलप करतील आणि त्याला मारून टाकतील. हा ओव्हरऑल कन्सेप्ट आहे वॅक्सिनचा. तर सायंटिस्टने विचार केला की जर व्हायरस किंवा बॅक्टेरियासाठी आपण वॅक्सिन बनवू शकतो तर कॅन्सरसाठी का नाही. तर या थॉट प्रोसेसमधनं कॅन्सर वॅक्सिन या गोष्टीचा उगम झाला. पण कॅन्सर वॅक्सिन ही काही नवीन गोष्ट नाही. ऑलमोस्ट 1910-1915 पासनं यावर बराच रिसर्च सुरू आहे. 1948 मध्ये जेव्हा BCG वॅक्सिन मार्केटमध्ये आलं, जे की TB साठी आपण वापरतो, इथे दिलं जातं, हे BCG वॅक्सिन उंदरांमध्ये इंजेक्ट केल्यानंतर हे आपल्याला आढळलं की काही कॅन्सर्समध्ये ग्रोथ कमी करण्यासाठी त्याचा फार मोठा रोल आहे. आज पण BCG वॅक्सिनचा ब्लॅडर कॅन्सरमध्ये म्हणजे लघवीची जी थैली असते त्याच्या अर्ली कॅन्सरमध्ये त्याचा रोल आहे आणि ते इंजेक्ट केलं जातं जेणेकरून त्याची साईज कमी होते. हे समजायसाठी आता आपण कॅन्सर वॅक्सिन्सच्या प्रकारांबद्दल बोलूया. एक प्रकार जो आहे तो असतो प्रिव्हेंटिव्ह कॅन्सर वॅक्सिन. याचा अर्थ असा की कोणा व्यक्तीला अजूनपर्यंत कॅन्सर झाला नाही आहे, पण त्याच्या शरीरात भविष्यात कोणता कॅन्सर नाही बनावा त्यासाठी वापरला जाणारं वॅक्सिन. याचे सिंपल एक्झाम्पल्स आहेत सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाचा जो खालचा रस्ता असतो ज्याला सर्विक्स म्हणतात, त्यात बनणारा कॅन्सर हा एक ह्युमन पॅपिलोमा व्हायरस या व्हायरसमुळे होणारा कॅन्सर आहे. तर लहान मुलींना जर आपण HPVचं वॅक्सिन दिलं तर पुढे जाऊन त्यांना हा कॅन्सर होणार नाही, हे ऑलरेडी प्रूव्हन आहे. सिमिलरली लिव्हर कॅन्सर ज्याला हेपॅटोसेल्युलर कार्सिनोमा म्हणतात, हेपॅटायटिस Bच्या पेशंट्समध्ये पुढे जाऊन हा कॅन्सर व्हायची शक्यता असते. जर आपण लहानपणीच हेपॅटायटिस Bचं वॅक्सिन दिलं तर पुढे जाऊन हा कॅन्सर होणार नाही. त्याच प्रकारे जर आपण बॅक्टेरियाचा विचार केला तर H. पायलोरी, हेलिकोबॅक्टर पायलोरी नावाचा एक जंतू, एक बॅक्टेरिया हा स्टमकमध्ये नेहमी इन्फेक्शन करतो. अशा लोकांमध्ये पुढे जाऊन स्टमक कॅन्सर व्हायची शक्यता असते. आता त्याच्यासाठी बरेचसे औषधं आणि वॅक्सिन्स आले आहेत. जर ते आपण आधीच दिले तर पुढे जाऊन हा कॅन्सर नाही होणार. तर हा झाला प्रिव्हेंटिव्ह कॅन्सर वॅक्सिनचा प्रकार. जो दुसरा प्रकार आहे तो आहे थेराप्युटिक कॅन्सर वॅक्सिन. म्हणजे ज्या लोकांना ऑलरेडी कॅन्सर झाला आहे त्या लोकांमध्ये या कॅन्सरला ट्रीट करायला आपण जो वापरतो तो वॅक्सिन. थेराप्युटिक कॅन्सर वॅक्सिनचे बरेचसे प्रकार आहेत. एक आहे की सेल बेस्ड वॅक्सिन म्हणजे ट्यूमरच्या पूर्ण सेलवर, पूर्ण कोशावर जो काम करतो असा वॅक्सिन. दुसरा प्रकार आहे पेप्टाइड किंवा प्रोटीन बेस्ड वॅक्सिन म्हणजे सेलचं जे प्रोटीन स्ट्रक्चर आहे किंवा पेप्टाइड चेन्स आहेत त्यावर काम करणारं वॅक्सिन. आणि थर्ड प्रकार आहे DNA किंवा RNA वॅक्सिन जे की सेलचं जे इंटरनल स्ट्रक्चर असतं ज्याला आपण DNA म्हणतो त्याच्यावर काम करणारं वॅक्सिन.
रशियाने जे वॅक्सिन बनवलं आहे ते RNA वॅक्सिन आहे, जे या कॅटेगरीमध्ये फॉल करतं. RNA वॅक्सिन म्हणजेच mRNA वॅक्सिन जे रशियाने बनवलं आहे त्याचा अर्थ काय, तर मेसेंजर RNA नावाचं एक तत्व असतं आपल्या शरीरात, जे की या कॅन्सर सेल्सच्या अँटीजेन्सला आयडेंटिफाय करतं. त्याची इन्फॉर्मेशन आपल्या इम्युनिटी सेल्सपर्यंत पोहोचवतो ॲज अ मेसेज की हा अँटीजन आपल्या शरीराला त्रास देत आहे. आपले इम्युनिटी सेल्स जे आहेत ते त्याच्या अगेन्स्ट एक प्रोटीन बनवतात किंवा अमुक डिफेन्स मॉलिक्युल्स बनवतात आणि ते जाऊन या कॅन्सर सेल्सला मारतात. हे झालं mRNA वॅक्सिनचं प्रिन्सिपल. कॅन्सर वॅक्सिन्स जे ऑलरेडी मार्केटमध्ये आहेत, जसं की प्रोवेंज वॅक्सिन जे की प्रोस्टेट कॅन्सरमध्ये वापरलं जातं, हे 2010 मध्येच अप्रूव्ह झालेलं आहे. US FDA अप्रुव्हल, जे की सर्वात मोठी ऑर्गनायझेशन आहे कोणत्याही नवीन आलेल्या औषधाला अप्रूव्ह करण्यासाठी. तशीच अजून एक मान्यता मिळाली आहे T-VEC वॅक्सिनला, जे की मॅलिग्नंट मेलोनामामध्ये वापरलं जातं. ते पण 2014-15 मध्ये अप्रूव्ह झालं होतं. तर म्हणायचा अर्थ असा की ऑलरेडी असे वॅक्सिन्स जे की अप्रूव्ह झालेले आहेत ते आपल्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. शिवाय ऑलमोस्ट 1800 वेगवेगळे रिसर्च कॅन्सर वॅक्सिन्सवर चालू आहेत. त्यापैकी 186 प्रोजेक्ट्स सध्या फेज 3 मध्ये आहेत. फेज 3चा अर्थ काय असतो, कोणतंही नवं औषध आपण जेव्हा आपल्या मार्केटमध्ये काढतो तेव्हा फेज 3 ट्रायलचा अर्थ असतो की आता ह्युमन्सवर स्टडी सुरू झाला आहे आणि आपल्या शरीरामध्ये त्याचा किती इफेक्ट होईल आणि त्याचा किती रिस्पॉन्स आपल्याला मिळेल, हा रिसर्च म्हणजे फेज 3 ट्रायल. जर कोणत्या औषधाचा फेज 3 ट्रायल सक्सेसफुल राहिला तर फेज 4 मध्ये आपण त्याला मार्केटमध्ये काढू शकतो. तो ऑलरेडी 186 वॅक्सिन्स फेज 3 मध्ये आलेले आहेत. त्यापैकी एक म्हणजे हे रशियाचं वॅक्सिन, आणि जर ते पुढच्या वर्षी रिलीज करत आहे म्हणजे अजूनही थोडंफार रिसर्च याचा बाकी आहे आणि आपण होपफुल राहूया की पुढच्या वर्षापर्यंत त्यांना खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळेल, जेणेकरून आपल्याला हे वॅक्सिन अवेलेबल होईल. तर पुन्हा आपण त्या प्रश्नावर येऊ की रशियाचं हे वॅक्सिन एवढं पॉप्युलर का होत आहे. तर आपल्याकडे अजून याची खूप इन्फॉर्मेशन नाही आहे, पण रशियन एजन्सीज जे सांगत आहे त्यांचं म्हणणं असं आहे, हे जे mRNA वॅक्सिन ते बनवत आहे आणि जे आपण डिस्कस केलं की mRNA हा एक मेसेंजर मॉलिक्यूल आहे जो आपल्या इम्युनिटी सेल्सला मेसेज पोहोचवतो की कसा अँटीजन आपल्या शरीराला त्रास देत आहे. तर प्रत्येक व्यक्तीचा जो कॅन्सर आहे ते काही स्पेसिफिक अँटीजन्स रिलीज करतात. यांचं असं म्हणणं आहे की हे वॅक्सिन प्रत्येकाला स्पेसिफिक ट्रीटमेंट देईल. ज्याचा जो कॅन्सर आहे त्याच्यामधनं mRNA इन्फॉर्मेशन मिळवून स्पेसिफिक त्याला लागू पडेल असं वॅक्सिन ते बनवतील आणि म्हणून वेगवेगळ्या कॅन्सर्समध्ये याचा वापर होऊ शकेल अशी त्यांची मान्यता आहे. अजून इन्फॉर्मेशन मिळाल्यावर आपल्याला अजून कळेल की एक्झॅक्टली ते काय टार्गेट अचीव करत आहे आणि एक्झॅक्टली त्यांचा कन्सेप्ट काय आहे या वॅक्सिनला बनवण्यामागे. कॅन्सर वॅक्सिन्स बनवण्यात एवढा त्रास का जातो किंवा एवढा वेळ का लागतो. बेसिकली जेव्हा पण आपण व्हायरस किंवा बॅक्टेरियाच्या वॅक्सिन्सबद्दल बोलतो तर व्हायरस किंवा बॅक्टेरिया हे जे काही अँटीजेन्स सोडतात ते आपल्यासाठी फॉरेन असतात, ते आपल्या शरीराला बिलॉंग नाही करत. तर आपल्या शरीराची जी इम्युनिटी आहे ती ओळखून घेते की हे काहीतरी बाहेरचं तत्व आहे जे आपल्याला शरीराला अफेक्ट करत आहे आणि म्हणून त्याच्या अगेन्स्ट इम्युनिटी क्रिएट करणं किंवा उभी करणं हे आपल्या शरीराला फार इझी पडून जातं. पण कॅन्सरची जर आपण गोष्ट करूया तर कॅन्सरचे सेल्स हे आपले स्वतःचे सेल्स असतात ज्यांच्यात ॲबनॉर्मल ग्रोथ होऊन राहिली. मोस्ट ऑफ दी अँटीजेन्स जे कॅन्सर सेल्स प्रोड्यूस करतात ते आपले स्वतःचेच असतात. तर आपल्या बॉडीच्या इम्युनिटीला हे समजतच नाही की हे कोणते अँटीजन आहे, तर आपले स्वतःचेच अँटीजन आहेत, बाहेरून तर काही येतच नाही आहे आणि म्हणून त्याच्या अगेन्स्ट इम्युनिटी डेव्हलप करणं फार कठीण होऊन जातं. जे थोडेफार अँटीजन कॅन्सर सेल्स वेगळ्या प्रकारे प्रोड्यूस करतात जे की फॉरेन म्हणून आढळून येतात, त्यावर बराचसा रिसर्च सुरू आहे. इम्युनोथेरपी आणि वेगवेगळ्या अँटीबॉडीज आपण ऑलरेडी त्यासाठी बनवलेले आहेत. पण जर हे हर्डल आपण पार करू शकलो की कॅन्सर सेल्स जेवढे सगळे अँटीजन प्रोड्यूस करतात ते सेल्फ असो का फॉरेन, ते जर आपले इम्युन सेल्स आयडेंटिफाय करू शकतील तर आपण कॅन्सरला डेफिनेटली या गोष्टींनी टाळू शकू किंवा ट्रीट करू शकू. जो दुसरा प्रॉब्लेम आहे तो आहे एस्केप लॉस व्हेरियंट. याचा अर्थ असा की कॅन्सर वेगवेगळ्या प्रकारचे अँटीजेन्स बनवतात. त्यापैकी आपल्याला मे बी 20 की 30% अँटीजेन्स सध्यापर्यंत आपण सायन्समध्ये
ओळखलेले आहेत आणि काही अँटीजेन्स आपल्याला अजूनपर्यंत माहीतही नाही. तर जे पण आपण औषध बनवू ते या 20 ते 30% अँटीजेन्ससाठीच बनवू. बाकीचे जे अँटीजेन्स सुटून राहिले, ज्यांच्याबद्दल अजून आपल्याला नॉलेज नाही आहे, तर या औषधाचा तेवढा असरही त्या कॅन्सरवर होणार नाही, म्हणून आपल्याला पार्शल रिस्पॉन्सेस मिळेल. तिसरा जो मेन हर्डल आपल्याला कॅन्सर वॅक्सिन बनवताना येतो तो आहे ॲग्रेसिव्ह डिझीज. जर कोणा व्यक्तीमध्ये खूप ॲग्रेसिव्ह ट्यूमर आहे, जो की रॅपिडली वाढून राहिला साईजमध्ये किंवा रॅपिडली शरीरामध्ये स्प्रेड होऊन राहिला, असं वॅक्सिन दिल्यानंतर इम्युनिटी डेव्हलप व्हायसाठी काही आठवडे किंवा काही महिने लागतात. जर असा ट्यूमर असला तर आपल्याला तेवढा टाईम कदाचित मिळणारही नाही आणि पेशंट त्याच्या आधीच मरून जाईल. त्याच्यामुळे असे वॅक्सिन बनवताना आपल्याला फास्ट इम्युनिटीचा रिस्पॉन्स मिळेल हा रिसर्च जरुरी आहे. जो चौथा मेन प्रॉब्लेम आहे कॅन्सर वॅक्सिन बनवण्यात तो हा आहे की ॲडव्हान्स डिझीज. आपल्या शरीरामध्ये जेवढे ट्यूमरचे कोश असतील, जेवढी ट्यूमरची साईज असेल किंवा जेवढ्या जागेंवर ट्यूमर पसरलेला असेल तेवढे जास्त अँटीजेन्स तो बनवेल, तेवढे जास्त सायटोकाइन्स म्हणजे असे तत्व जे आपल्या इम्युनिटीला कमी करतात, हे सगळं प्रोडक्शन तेवढंच वाढेल. तर जर कॅन्सर एवढा ॲडव्हान्स असला तर कदाचित आपली इम्युनिटी तेवढी डेव्हलपच होऊ नाही शकणार, कारण त्या इम्युनिटीला दाबत असतील. तर वॅक्सिन अल्टिमेटली तेवढ्या प्रॉपरली काम नाही करणार. तर या सगळ्या हर्डल्सला पार करायसाठी सध्या खूप रिसर्च सुरू आहे. बरेचसे एमिनंट सायंटिस्ट यावर काम करत आहेत आणि जर या 3-4 हर्डल्सला आपण पार करू शकलो तर कॅन्सरला ट्रीट करणे ही फार कठीण गोष्ट राहणार नाही. तर आपण होपफुल राहूया की हे सगळे रिसर्च काम करतील आणि कॅन्सरसारख्या एवढ्या खराब रोगावर आपल्याकडे खूप चांगले चांगले औषधं अवेलेबल होतील. राहिली गोष्ट रशियाच्या mRNA वॅक्सिनबद्दल, तर होपफुली जसे ते क्लेम करत आहेत, जर असा टेलर्ड रिस्पॉन्स ते आपल्याला देऊ शकतील तर डेफिनेटली हे वॅक्सिन खूप लोकांच्या कामात येईल. धन्यवाद.